व्यसन दे दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच हसतेस तेव्हा मी कुठे गेलता किती उशीर झाला ट्रिप होती ती मारून आलोय थोडं लवकर यायचं ना इथं कांदा लागवड चालू आहे 5 मिनिटं झालं लवकर आलोय काय लवकर आलाय उरका पटपट चला दम लागलाय म्हातारे अरे उरका पटपट टाइम झाला अण्णा राम 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 ते अक्षयचा टेम्पो लावला काय हा अक्षय टेम्पो आहे बरं 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 तुम्हाला माहित नाही का माझ्याकडे टेम्पो आहे अहो आहे माहिती पण ते पोरग चांगलं आहे इमानदार पोरग आहे म्हणजे मी चांगला नाही अण्णा अहो तुम्ही चांगले पण आता ती गाडी लावलेली आहे आम्ही पहिलीच मग आता कशी बंद करता येईल तो किती 500 घेतो ना मी 400 करतो ना अहो ते मग झालं पण नाही ना आम्हाला तसं करता येत त्याला तुमच्या चांगल्याच बोलता अण्णा अहो चांगलेच बोलता बरोबर आहे पण ते पोरग इमानदार आहे चांगले आहे पोरग लाईन बाज आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याला सोडवता येत नाही काय हो जादू करतो काय माहिती सगळ्यांना चांगला वाटत अहो चांगलं वाटतंय म्हणजे कसं काय कसं आहे अण्णा ज्याचं करावं बोलत ते म्हणतो अहो ते बरोबर झालं तुम्ही मस्त कमी घेता पण आता ती कायमची गाडी आहे आमच्या मागं आम्हाला माहिती होती तुमची गाडी पण आता तुम्ही म्हणले नाही पहिले आम्हाला तो पहिल्यापासून शिटा आणतोय नेतोय बरं बरं त्याच्यामुळं पोरगा लाईनशीर आहे मग नाहीच जमायचं का मग नाही जमायचं उरका चला पटपट लाली आहे काय अक्षय आहे काय यायला या दोघांना किती वेगळं केलं तरी एकत्र आली यावेळी नीट पुरायचं कुठली पोरगी आवडलीच नाही तर लग्न कशा केलं पाहिजे लग्न बघितली का रे त्यांनी पोरगी आवडली तर करणार खरं सांगू का तू गेल्या कुठली मुलगीच आवडली सगळे फेल आहेत तुझ्यासमोर त्यावेळेला सगळं एवढं पटापटा होत होतं मला काही कळतच नव्हतं जशी वेळ होती तशीच वागत होते मी आपल्या त्या गोष्टी लगेच सोडून दिल्या पण मी तुला थोडी दोष देतोय ना मी मलाच दोष देतो माझ्या नशिबात जसं लिहिलंय त्याला दुसरं तरी कोण काय करणार लय समजूतदार झालास की असं तुला वाटतंय गावात कशी काय परत राहिला आमच्या ह्यांना बँकेतून काढलं म्हणजे त्यांनीच सोडलं बँकेतल्या एका घोटाळ्यात ह्यांचं नाव आलं कोणतरी मुद्दामच घेतलं होतं 1 महिने याला बँकेने सस्पेंड केलं नंतर कळालं की या घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही परत बोलवलं होतं बँकेने पण हे लय स्वाभिमानी हे नाही गेले मग मीच ह्यांना म्हणलं चला आपण गावाकडे जाऊ ते पण आले मग ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीत कुठं चालला होता आता तुझ्याकडे चाललो थांबा ओळख करून देते हे आकाश ड्रायव्हर आहेत गावातच असतात आणि आकाश हे माझे हे राहुल आता
आता गावात राहायचं म्हणलं सगळ्यांबरोबर ओळख झाली पाहिजे ना, बरोबर. म्हणून ओळख करून दिली. चला येते. चला. अक्षय पण यात अचानक पेयचं कसं काय ठरलं? अरे मूड झाला म्हणून आणली, त्याला काही वेळ काय कोण बघतोय वे. अरे तेच म्हणलं हे कसं काय ठरलं अचानक प्यायचं? अरे तुला प्यायची असेल तर पे, नाही तर आणि इकडे ती पण मीच पितो. पण आज लय भारी वाटते बघ, पाहिल्यासारखंच वाटायला लागले. अरे तुला असं का वाटतंय माहिती आहे का? हा सांग कर. अरे ती भावाने आली ना परत गावात म्हणून. अय बावडे, तिला काय पण नको बोलू, तिचा काय संबंध रे? अरे तू विचार की स्वतःलाच, ती आली म्हणून तर तू प्यायला लागलाय ना. विसरला काय सोडून गेलेली? आणि तुला मी सांगतोय समजून तर तू परत त्याच चिखलात चाललाय. ती आली म्हणून प्यायला लागलो का मी? अरे तूच म्हणतोय मागचं काढू नको, आणि तूच मागचं काढतो का? अरे अक्षय मी विषय काढत नाही काही, तू मला काढायला लावतोय विषय. बावडे, अरे पण आज तिच्या नवऱ्याला भेटलं, तिला वाटलं असणार की आपण ह्या एरियाला सोडून लई मोठी चुकी केली. अक्षय हा तुझा गैरसमज आहे काय? असं तिला कधी वाटलं बी नाही आणि तिला कधी वाटणार बी नाही. तुझ्यासाठी जीव तुटतं अक्षय माझा. भावडे, अरे तिला कधीतरी वाटेल ना आपण यासोबत लग्न करायला पाहिजे होतं. आणि आज तिच्या नवऱ्याला बघितलं आणि मग म्हणलं पिऊ. असं होय? अरे मग अजून मागवायची ना अजून प्यायची. नाही होल्डर का लागणार गेलं गेलं काय? बल्ब जला रे बल्ब जला, का नाही 60 का आला. आलो की. तुझ्याशिवाय आहे का कोण मला? गावात राहतो का बाहेर राहतो रे? गावातच. लाली आले माहीत असेल ना? काय लाली? हां तुला कसं माहिती? त्या अण्णाच्या शेतावर गेलो होतो, त्या अक्षयबरोबर दिसले रे. बायकांबरोबर दिसली शेतातल्या काम करणाऱ्या. कामाला जायला लागली काय? ती कशाला कामाला जाईल? तिच्या बापाचं एवढं मोठं दुकान आहे गावात. तू म्हणतो बी खरं आहे रे. घराकडे गेलो होतो काही दिसली नव्हती. आता एक काम करायचं, तिकडे जायचं. ती आली, कशाला आली, किती दिवसासाठी आली, एकटी आली का नवरा घेऊन आली, किती दिवस राहणार आहे, सगळी माहिती काढायची. काय काढतो की माहिती. जा. असं भीतीला भूत पाडतो, कुठं बसलाच पाहिजे. लाली कोणाच्या आली. काय झालं बँकेचं ऐकले मी, असं झालं काहीतरी कामावून कमी केले तुम्हाला. आता काय ते घडलं त्याला आपण काय करणार? आता एक करा, आपल्या इथं राहा. आता कुठंतरी इकडे तिकडे राहणं बरोबर नाही वाटत मला. पण काय नाही नाही अजिबात नको. ते बरोबर नाही ना वाटणार. त्याच्यात काय बरोबर आहे? अहो गावात लोक काय म्हणतील सांगा बरं तुम्ही. अहो माझी पोरगी, तुम्ही जावाय. आता पोरगी पोटात जड नाही झाली, आता ताटात जड होणार आहे का? अहो ते तुम्हाला तसं वाटतंय हो, मग पण माझ्या मनाला तसं वाटलं पाहिजे ना. तुम्ही आता परखे का आमचे? तुम्ही जावा आहेत ना आमचे. अहो जावायचं आणि मुलाचं नातं आहे ना, ते सारखं असतं ना. मुलाप्रमाणेच आम्ही तुम्हाला सांभाळतो सगळं आहे. मग अहो मनीषा मला म्हणत होती काय? इकडे चाला, बरं. पण मी नको म्हणत होतो तरी पण घेऊन आले. मग मीच तिला सांगितलं का पाहुण्याला समजून सांग 2 गोष्टी आणि आपल्या इथं राहा. आम्ही घरात नाही राहिलो पण गावात तर राहतो ना. तुमच्या डोळ्यासमोरच ना मुलगी. अहो. आम्ही तुमच्या समोरच आहे. पण मला बरं वाटत नाही हो. शेवटी बापाचं काळीज आहे माझं ना. आमचं काळीज तिळतिळ तुटतंय. तुम्हाला काय आहे? हां बरोबर आहे तुमचं. ऐका हो तुम्ही माझं, तुमच्या भल्यासाठी बोलतोय आम्ही. आता याच्या उपर तुमचं आम्ही काय बोलणार? आमच्यासाठीच विचार करताय ना. मग तुम्ही ऐका तुम्ही आमचं. वडीलधाऱ्या माणसाचं ऐकल्याने वाईट होत नाही काहीच. आम्ही काही ज्या 4 गोष्टी सांगू ना त्या तुमच्या भल्याच्या असतील. तुमचं सगळं ऐकू. मग फक्त एवढी गोष्ट सोडून मी काय ऐकत. बघा आता तुमची मर्जी व्हायचं, माझं सांगायचं काम तेवढं केलंय. झालो दिवाना मी तुझ्या एका झलकेसाठी. हॅलो, मी बोलते. माहिती आहे, बोल की. जरा काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? नाही असं नको, समोरून मग सांगते. बोल की काय काम होतं, फोनवरतीच बोल. नाही नको, घरी या तुम्ही. नाही घरी नाही, फोनवरतीच सांग. तसलं काय नाही, गप घरी या, वाट बघते मी तुमची. बरं बरं. फसवू नका बरं, नक्की या. चालतं, ठेवू का?
कुठलाही माणूस असू दे बाय माणसाला नाही म्हणताच येत नाही राव.